माई हेच त्या प्रोड्युसरचं ऑफिस आहे. नक्की हेच आहे का? हो माई, त्या दिवशी नाही का मी तारा मॅडमचा पाठला करत आले होते, इथंच तर आले होते, इथंच आत गेले होते ना, तेव्हा त्यांची मीटिंग चालू होती. तिथं बाहेर पडता पडताच चांगलं धमकवलं होतं त्यांना. तेव्हा तर त्या झाल्या ना तयार यायला. हेच ते ऑफिस आहे, इथंच आले होते मी. जायचं जयंती, गोंधळ घातलाच ना, आपण भलतीकडेच जाऊन थांबू. माई हेच आहे, सांगते तर जायचं का आता आत? हो नो, एक अर्जंट मीटिंग आहे मला, आत्ता आठवलं. सो आय हॅव टू लिव्ह. ओके, एक्सक्यूज मी, परवा भेटूया. ओके, बाय. ठीक आहे, तू म्हणतेस तर जाऊया. चल जयंती, माई तारा आणि सोहम लपा लप 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 पटकन लप कुठेतरी. मागे 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 चला, गाडीच्या मागे चला, गाडीच्या मागे चला. गौरव, काय झालं सर? एक काम कर. सर काय करताय? माझं एक काम करायचं तुला. आजच्या दिवसासाठी तू बॉस घाल. अहो सर वळ 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 वळ. हा वळ 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 वळ. सर पण घाल 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 घाल. तुमचं ब्लेझर आहे सर. बॉस कोण आहे, तू का मी? अहो पण मी ना, बस मग माझं ऐकायचं, ऑर्डर समजून ऐकायचं. आता ऐक ऐक ऐक. एक बाई आत येते, ती फार काजाग आहे, भांडखोर आहे, तिचं अजिबात ऐकायचं नाही. ताराला परवा पाठवा असं म्हणून सांगेल, शूटिंग पुढे ढकला म्हणून सांगेल, पण तिचं अजिबात ऐकायचं नाही. हां, अजिबात तिचं ऐकायचं नाही. तिचं म्हणणं हाणून काढायचं. ओके? सर मी कसं करणार आहे? करणार करणार बोलशील. ब्लूटूथ घाल. सांगतो तुला, मी तुला फोन करेन आणि जे जे इन्स्ट्रक्शन तुला देईन ना ते फॉलो कर. ओके? येस, यू कॅन डू इट गौरव, यू कॅन डू इट. यू आर द बॉस. चल 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 चल. वाचलो माई. काय काय करावं लागतं या पोरीपायी मला. जयंती, एक काम कर, मी आत जाऊन प्रोड्युसरला भेटते, तू इथंच थांब, लक्ष ठेव, न जाणू परत आले दोघे तर. हो, तुम्ही एक काम करा, एसी लावून द्या, मी आत गाडीत बसते आणि लक्ष ठेवते. हा, एसी लावून देऊ तुला? उभी राहा इथे, लक्ष ठेव, मी येते प्रोड्युसरला भेटू. मी तिला खूप समजावायचा प्रयत्न सुद्धा केला, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. आई नाही ऐकणार ती. हट्टी आहे ती खूप. नाही पण कसंही करून ताराचं मन वळवायलाच हवं. हा कार्यक्रम व्हायलाच हवा. खरे डॅड, म्हणजे खूप हट्टी आहे तारा. मी पण प्रयत्न केले, नाही म्हणजे नाहीच ऐकलं त्या मुलीने. ॲक्च्युली माझी पण इच्छा आहे की हा शो व्हावा. खूप तयारी करून ठेवली आहे मी पण. तयारी? तू कसली तयारी केलीस? तयारी म्हणजे तेच की कोणती साडी नेसायची, हेअरस्टाईल, मेकअप सगळं अरेंज करून ठेवलेलं डॅड. पण मी सावलीला सांगितलंय जगन्नाथजींशी बोलायला, कारण मला असं वाटतं की ह्या सगळ्यात तेच काहीतरी मार्ग काढू शकतात. नमस्कार. नमस्कार. अहो इकडे आहे मी. नमस्कार. नमस्कार मॅम. SV फिल्म प्रोडक्शनचे प्रोड्युसर तुम्हीच का? हो 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 मीच, म्हणजे मीच. येस, आय एम. अच्छा, बरं. छान आहे ऑफिस तुमचं. थँक्यू. येस. मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. हे गौरव, असं पोक काढून काय बसलायस? ताट बस. तू बॉस आहेस, प्रोड्युसर आहेस. तिच्या नजरेला नजर भिडव. हा, बोला. तारा तुमच्यासोबत फिल्म करते ना? उठायला सांग. काय? उठायला सांग तिला. उठ. उठा. काय? उठा उठा, प्लीज प्लीज गेट अप. उठा. तुम्ही माझी परमिशन घेऊन बसला होतात का? तिला सांग माझ्या परमिशन शिवाय तुम्हाला बसता येणार नाही. सांग. इकडचा बॉस मी आहे, हे माझं ऑफिस आहे. तुम्ही बसायच्या आधी माझी परमिशन घेतली होतीत का? आधी माझी परमिशन घ्या आणि मग बसा.
शांत भैरवी शांत. मी बसू शकते का? येस, बसा. थँक्यू. आता तुम्ही बसा म्हणजे बोलता येईल. तुमच्याकडे फार वेळ नाहीये असं दिसतंय आणि मी जरा बिझी आहे, तेव्हा डायरेक्ट मुद्द्याचं बोलते. येस प्लीज. तारा वझे माझी मुलगी, तिने तुमची फिल्म साईन केली आहे. मग मी काय करू? मी काय करू? मी काय करू? अहो, ताराला तुम्ही तुमच्या फिल्ममध्ये हिरोईन म्हणून साईन केलंय ना. हो केलंय ना. मग त्या दिवशी तिला मुहूर्ताला यायला जमणार नाही, कारण त्या दिवशी तिला कॉन्सर्ट करायचा आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे तिच्यासाठी. तुमच्या मुलीसाठी फिल्म महत्वाची आहे. तुमच्या मुलीसाठी ही फिल्म महत्वाची आहे. हो, तिला शो पेक्षा ही फिल्म करायची असं तिनेच सांगितलं होतं आणि तारीख सुद्धा राखून ठेवायला सांगितलेली. अहो, तिला काय कळतंय? तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त कळतंय. तुझ्यापेक्षा तर नक्कीच जास्त कळतं तिला. काय म्हणाला? तुमच्यापेक्षा तर नक्कीच जास्त कळतं तिला. तारा माझी मुलगी आहे, हा, त्यामुळे तिचं भलं बुरं, तिचं चांगलं वाईट जे काय आहे ते मला जास्त कळतं, इतर कुणाला नाही. आणि ते ठरवण्याचा अधिकारही माझा आहे, बाकी कुणाचाही नाही. तेव्हा तुम्हाला सांगतेय, 9 तारखेला तिला तुमच्या शूटिंगला यायला जमणार नाहीये. तुम्ही रद्द करा, पोस्टपोन करा, काहीही करा, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण ती येणार नाही त्या दिवशी, कळलं? तिच्यासाठी तो कॉन्सर्ट महत्वाचा आहे, कारण तिकीटं विकली गेली आहेत, होर्डिंग्स लागलेत, पोस्टर लागलेत, पब्लिसिटी झाली आहे. आता कॉन्सर्ट रद्द होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं काय ते बघा. अच्छा, एक त्यांना सांग ताराला सोबत घेऊन या. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इकडनं जा आणि तुमच्या मुलीला सोबत घेऊन या. आणि जर ती म्हटली की तिला फिल्मपेक्षा तो शो जास्त इम्पॉर्टंट आहे, तर मी तिला आत्ताच्या आत्ता या फिल्म मधून काढून टाकेन. आय प्रॉमिस. तुम्ही काढून टाकाल माझ्या मुलीला? हो. अहो, तुम्ही हे सगळं मला काय ऐकवताय पण? हा, काय समजता तुम्ही स्वतःला? बाप. बाप? बाप कोणाचा? या कंपनीचा बाप. गॉडफादर. हे बघा, एकदा मी निर्णय दिला की तो बदलत नसतो. हो का? येस. होच देणार नाही मी. तुम्हाला काय वाटेल ते करायचं ते करा. आणि तुम्ही मला अजून नीट ओळखलेलं नाहीये. त्याची मला गरज वाटत नाही. हे बघा, मला काही गरज नाही तुम्हाला ओळखायची. तुम्ही, मला माहिती आहे सगळं. तुम्ही प्लीज या. तुम्ही माझा वेळ नका वाया घालू. प्लीज प्लीज या. गेट आउट. सर? अरे सांग तिला गेट आउट. गेट आउट. तुम्ही मला गेट आउट म्हणालात? भैरवी वझेला गेट आउट म्हणालात तुम्ही? याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. नाही तुम्हाला नमवलं ना, तर नाव नाही लावणार. भैरवी वझे. गौरव, अरे बढ़िया, क्या बात है गौरव. ग्रेट जॉब. कमाल, काय मस्त काम केलंस. ब्लेझर दे, माझा पहिलंच आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सर, हे ऍक्टिंग करणं काही खायचं काम नाही सर. म्हणूनच मी तुला कास्ट करत नाही.